नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच स्टार्टअप या अभियानाची घोषणा केली. आपल्या देशातील तरुणांनी उद्योगाकडे वळावं आणि या देशाला आत्मनिर्भर आणि अधिक विकसित करावं या विचारातून या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. अर्थात आपला देश तरुण आहे की नाही हे देशातल्या तरुणांच्या लोकसंख्येवर नाही तर ते तरुण या देशासाठी काय करतायत त्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच तरुणांनी उद्योगाकडे वळावं, देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं ही या अभियानामागची योजना आहे. हे अनोखं अभियान नेमकं आहे तरी कसं आणि त्याला तरुण कसा प्रतिसाद देतायत हे जाणून घेऊया. त्यासाठीच आपल्या देशाची तरुण पिढी आणि त्यातले काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत सौमित्र घोटीकर. आपण स्वतः एक उद्योजक म्हणून कामाला सुरुवात केलीत आणि आज इंटरनेट आणि ई कॉमर्स या संदर्भामध्ये सल्लागार म्हणूनही कार्यरत आहात. मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर आहेत अक्षय पुरंदरे. अक्षय स्वतः व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पण त्याचबरोबर आज स्टार्टअप कन्सल्टंट अर्थात स्टार्टअप विषयीचे सल्लागार म्हणूनही ते काम करतायत. आपलंही मनपूर्वक स्वागत. एक अभियान आणि त्यामुळे निर्माण झालेलं एक अतिशय उत्साही वातावरण संपूर्ण देशामध्ये बघायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं, स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? स्टार्टअप म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना मिळालेली बिझनेस सुरू करण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी. त्यामध्ये आपली कल्पना, त्यानंतर गुंतवणूक, आपला बिझनेस सुरू करण्यासाठी एक गायडन्स. तुला वाटतं स्टार्टअप या संदर्भात काम करतं? बरं, स्टार्टअप हे एक बेस प्रोव्हाइड केला आम्हाला. स्टार्टअपचा अर्थ माझ्या मते असा आहे की ना, तुमच्या मनामध्ये एक ब्लूप्रिंट असते. तुम्हाला असं वाटतं की हे असं असं व्हावं, मी माझ्यासाठी असं करावं, मला एम्प्लॉयमेंटच्या लाईनमध्ये नाही जायचं आहे, मला सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा मला बिझनेसच्या लाईनमध्ये जायचं, मला बिझनेस टाकून व्हायचं. कोणाची एक मनामध्ये जिद्द असते. आणि हे पण असतं की लहानपणीपासून की मला कोणाच्या दबावाखाली काम करायला नाही आवडत, मला स्वतःसाठी काम करायला आवडतं. हे सगळं मग त्यासाठी एक बेस म्हणजे आपल्या मनामध्ये एक येतो, एक प्लॅन येतो, तो आपण दुसऱ्यासमोर ठेवतो. समोरचा व्यक्ती जो पण आपले इन्व्हेस्टर असतो नाही तर आपल्याला मनी प्रोव्हाइड करणारा असतो, त्याला आपण स्वतःचा प्लॅन आपण त्याला सेल करतो आणि त्याला आवडलं तर आपल्याला तसं स्टार्टअप म्हणून एक अमाऊंट भेटते आणि तीच आपण पुढे यूज करतो. बरं, माझ्या मते स्टार्टअप म्हणजे काय की आपल्या मनामध्ये एखादा प्लॅन असतो की आयडिया, समजा आपल्या समाजामध्ये एखादी गोष्ट नाहीये, एखादी गरज आहे, तर ती गरज आपण समाजाची भागवून, पब्लिकच्या त्या गरजा भागवून आपण त्याच्यामधून काही पैसा मिळतोय का, आपल्याला प्रॉफिट मिळतोय, त्याला काहीतरी माझ्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप म्हणतात. बरोबर. तर तो प्रॉफिट मिळतो आणि तो प्रॉफिट मिळवून तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता एकच शाखा न हे करता अजूनही म्हणजे त्यामध्ये वाढ. म्हणजे आता एका ठिकाणी मी ती गोष्ट सुरू केली, तसंच माझे मित्र आहेत त्यांना पण ती सुरू करून द्या, म्हणजे पूर्ण देशभर मी त्याच्याबद्दल विस्तार करणार त्याचा. जसं आपलं स्लोगन आहे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया, तर त्याच्याप्रमाणे इंडियाला पुढे स्टँड करायचं म्हणजे उभं करायचं पूर्ण ग्लोबल रेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये यूथ, जसं आपला प्रोग्राम आहे यंग तरंग, तर यूथला त्याच्यामध्ये हे करायचं, सहभागी करायचं. जसं आपल्याला नोकरी न करता स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तेच म्हणजे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया. म्हणजे तुमच्या डोक्यातली कल्पना, तुम्हाला उपलब्ध होणारा भांडवल आणि त्यातून उपलब्ध होणारा एक रोजगार, स्वयंरोजगार, अशा पद्धतीची एक स्टार्टअपची कल्पना इथे मुलांकडून दिसते. सर, मला तुमच्याकडे यायला आवडेल की स्टार्टअप ही कल्पना या अभियानामुळे आली की या आधीही अस्तित्वात होती? आपल्याकडे स्टार्टअप म्हणजे कुठलाही प्रकार किंवा उद्योग नवीन चालू करणे हे स्टार्टअपच आहेत. एखाद्या फॅमिलीमध्ये एखाद्याने कधी न चालू केलेल्या व्यक्तीने काही असेल चालू केलेलं तर तो स्टार्टअपच झाला कुठल्याही प्रकारचा. पण व्याख्येनुसार जर बोलायचं झालं तर इट शुड बी इनोव्हेटिव्ह, हे आत्ताची रिक्वायरमेंट आहे. पण आपल्याकडे भारतात स्टार्टअप झालेलं नाहीत असं नाहीये. तुम्ही बघितलं तर जमशेदजी टाटा वॉज अ फर्स्ट स्टार्टअप भारताने नंतर धीरूभाई अंबानी वॉज अ सेकंड स्टार्टअप ज्यांनी चालना दिली आपल्याकडे इकॉनॉमीला.
तसं नारायण मूर्ती आणि आपले अगदी अध्वर्यू म्हणजे शिवाजी महाराज आपण एक स्टार्टअप होता. बरोबर. तर असं मला वाटतं या संदर्भात. वा, म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं Obviously. आपल्याला हो, हो. नक्कीच पाहायला हो, मिळतं. हो. पण आता या अभियानाअंतर्गत या स्टार्टअपला एक परिभाषा प्राप्त झाली, एक व्याख्या प्राप्त झाली. होय. ती नेमकी काय, म्हणजे या अभियानाअंतर्गतचं स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? स्टार्टअपची डेफिनेशन जी सगळ्यांनी सांगितली ती अगदी बरोबर होती. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो प्लॅन आत्ता अनाऊन्स केला त्या प्लॅनमध्ये त्यांनी पहिल्यांदा स्टार्टअप म्हणजे काय हे डिफाईन केलं. तर स्टार्टअपला त्यांनी काही परिभाषा दिल्यात इन टर्म्स ऑफ टर्नओव्हर किंवा उलाढाल जी आपण म्हणतो ती बिझनेसची उलाढाल किंवा बिझनेसचा एक्सपिरियन्स किती आहे त्या बेसिसवरती त्यांनी काही क्रायटेरिया सेटअप केलेत. सो ते आपण जाणून घेऊ स्टार्टअपचे क्रायटेरिया काय आहेत. जसं मी म्हटलं तर अगदी पहिल्यांदा डिफाईन केलं की स्टार्टअप म्हणजे काय असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा स्टार्टअप बिझनेस किंवा उद्योग जो आहे तो रजिस्टर्ड असला पाहिजे, त्याची नोंदणी कायदेशीर झालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी सोप्या किंवा आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याला राजमान्यता असली पाहिजे. दुसरा एक पॉईंट असा आहे की स्टार्टअप हा चालू होऊन 5 वर्षांपेक्षा जास्त झालेली असता कामा नये. म्हणजे जो उद्योग चालू केला आहे तो 5 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. ओके. आणि या बिझनेसचा जो उलाढाल आहे ती उलाढाल 25 करोडच्या पेक्षा जास्त होता कामा नये. कुठल्याही वर्षामध्ये जर 25 करोडपेक्षा जास्त उलाढाल होत असेल तर तो स्टार्टअपच्या क्रायटेरियामधनं बाहेर जाईल. म्हणजे स्टार्टअपसाठी तसं बघायला गेलं तर स्मॉल साईज किंवा मीडियम साईजचे जे बिझनेस आहेत ते कव्हर होतील आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल. म्हणून हा 25 करोडचा क्रायटेरिया सेटअप केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे जे स्टार्टअप उद्योग असणार आहेत हे उद्योग कुठल्या तरी नवीन आविष्काराच्या वरती आधारित असतील किंवा नवीन संशोधनाच्या वरती आधारित असतील आणि त्याला टेक्नॉलॉजी किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण जी म्हणतो तो त्याचा मूलाधार असला पाहिजे. सो हा अगदी बेसिक क्रायटेरिया आहे की नवीन आविष्कार किंवा नवीन संशोधन या उद्योगाच्या माध्यमातून मिळालं असलं पाहिजे. तसंच हा जो उद्योग असणार आहे तो उद्योग कुठलाही एक्झिस्टिंग बिझनेस स्प्लिटअप करून चालू केलेला असता कामा नये. म्हणजे आत्ता विद्यमान उद्योग आहेत त्या विद्यमान उद्योगाला बंद करून हा बिझनेस चालू करता कामा नये. म्हणजे ही जी आयडिया किंवा इनोव्हेशन जी आहे ही पूर्णपणे नवीनच असली पाहिजे. तर हाही एक क्रायटेरिया त्या ॲक्शन प्लॅनच्या अंडर मेन्शन केला आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशन आहे त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. सो हे काही मुद्दे जे आहेत त्या बेसिसवरती स्टार्टअप म्हणजे काय हे डिफाईन केलेलं आहे. सो स्टार्टअपची व्याख्या जर बघायला गेलं तर ही पहिल्यांदाच आपल्याला मिळते की स्टार्टअप म्हणजे काय. नाहीतर सगळेच उद्योग हे कुठल्या ना कुठल्या तरी स्टेजमध्ये स्टार्टअपच असतात. मला वाटतं इतकं छान आपल्याला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, एकदा त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. तुम्ही सांगितलं त्यातून लक्षात येतं की कल्पकता हा मुख्य म्हणजे स्टार्टअपसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक म्हणता येईल. याचं एखादं उदाहरण आपण पाहू शकतो का? असे यशस्वी स्टार्टअप्स आपल्याला एखाद दुसरं उदाहरण सांगता येईल? अगदीच. मला आत्ता एक रिसेंटली न्यूजमध्ये जी घटना घडली ती मला सांगायला आवडेल. आत्ता तुम्ही सगळे कॉलेज तरुण आहात इथे, पण जे यंगेस्ट CEO आहेत ज्यांची आत्ता न्यूज आहे त्यांनी जावा भाषा जी कम्प्युटर प्रोग्रॅमिंगची भाषा आहे त्या भाषेमध्ये ॲपलसाठी त्यांनी प्रोग्रॅम लिहिला आणि त्यांनी ॲप्लिकेशन डेव्हलप केलं. आज हे ॲप्लिकेशन किमान 35,000 लोकांनी डाउनलोड केले आणि 20पेक्षा जास्त देशात वापरतात. त्या 2 भावंडांचं वय आहे 14 आणि 12. चेन्नईमधले हे 2 भावंड आहेत आणि त्यांचं हे ॲप्लिकेशन वर्ल्ड वाईड आता डाउनलोड झालेलं आहे आणि वापरतही येत आहे. सो हा नक्कीच एक मोठा स्टार्टअपचा मुद्दा असू शकतो किंवा स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं. बरोबर. आणि या मुलांकडनं अनेक जणांना किंवा अनेक तरुणांना प्रेरणा सुद्धा मिळू शकते. अनेकदा असं होतं की असं वाटतं की स्टार्टअप अभियान हे फक्त IT क्षेत्राशी संबंधित आहे का? तर याचं काय उत्तर देता येईल? IT क्षेत्रात असायला पाहिजे असं काही नाही. स्टार्टअप म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं तुमची कल्पकता आणि इनोव्हेशन. आज स्टार्टअप या अभियानाविषयी आपण चर्चा करतो आहोत. मला एक प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारायचा आहे की अनेकदा असं म्हटलं जातं की महाराष्ट्र हा उद्योगात तितकासा पुढे नाही, किंबहुना आपण उद्योगात पुढे असलो तरी मराठी माणसाची औद्योगिक मानसिकता नाही. मला इथले उपस्थित मुलांना एक प्रश्न तुमच्या अनुमतीने विचारायचा आहे. तुमच्यापैकी किती जणांना उद्योजक व्हावंसं वाटतंय? तुला वाटतंय? काही कल्पना आहे डोक्यामध्ये काय उद्योग करायचा आहे? उद्योग आमचा एक उद्योग होता, म्हणजे एक प्लॅन होता माझ्या आणि माझ्या एका मित्रांनी रिप्रेझेंट केलेला, एक्झिबिट केलेला त्याला. तर तो प्लॅन असा होता की ना तुम्ही ऑनलाईन बुक सेल करू शकतात आणि त्याला
बाय करू शकतात, सेल पण करू शकतात बरं. असं आहे. पण तो प्लॅन अजूनपर्यंत आम्ही पुढे केला नाही, कारण की तो आताशी जो आहे तो पेपर थ्रू आहे. बरं, पण कारण एक की- कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे. निश्चितपणे आहे. मी आणि माझे मित्र आम्ही सर्व नॅचरल शॅम्पूचा स्टॉल NES स्टार्टअप फेस्टमध्ये एक्झिबिट केले होते. तेव्हा आम्हाला खूप चांगले मिळाला. प्रतिसाद भेटले बरं. आणि आमचा खूप प्रोडक्ट पण विक्री गेले आणि आम्हाला खूप फायनान्ससाठी हे प्रोडक्ट तुम्ही स्वतः स्वतः तयार केले होते घरमध्ये. बरं, अरे वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅम ॲक्च्युली आम्ही NESचं जे स्टार्टअप फेस्ट होतं तेव्हा आम्ही तिथे एक स्टॉल लावलेलो. आर टॉपिक वॉज अबाउट कन्वर्टिंग द वेस्ट ऑइल्स इन टू बायोडिझल. जे वेस्ट ऑइल्स असतात ते वेजी ऑइल असू द्या किंवा मशीन ऑइल, कुठलाही जे ऑइल असतं जे वेस्ट होतं जे आपण फेकून टाकतो त्या ऑइलला प्रोसेस करून आपण डिझेलमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओ, जे इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह आणि डिझेल इम्पोर्ट करायचं आपल्याला जरा कॉस्ट कमी होईल त्या आयडियाने. नक्कीच, किती सुंदर प्रोजेक्ट आहे, यालाही आपण दाद दिली पाहिजे. म्हणजे मी माझे शब्द मागे घ्यायला पाहिजे, चित्र बदलताना दिसतंय असं म्हणायला पाहिजे. पण तरी सुद्धा उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणारी मुलं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच दिसत आहेत इथेही. याचं काय कारण असेल नेमकं, अक्षय, तुम्हाला काय वाटतं? आपण आता इथेच बघितलं की अगदी तुरळक मुलांना उद्योग करण्याची इच्छा आहे. म्हणजे अगदी डोक्यात कल्पना नसेल की मला काय उद्योग करायचा आहे, पण इच्छा किंवा ती उद्योग करण्यासाठी लागणारं धाडस आणि धोका पत्करण्याची तयारी याची कमतरता असल्यामुळे उद्योग करण्याचीच आपल्या महाराष्ट्रामध्ये कमतरता जास्त जाणवते. जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर आत्ता जे भारतात स्टार्टअप्स आहेत त्यात दिल्ली आणि बँगलोर या 2 शहरांमध्येच फक्त 50% स्टार्टअप आहेत. सो मला असं वाटतं की आपल्याकडे जी धोका पत्करण्याची किंवा जी तरुण पिढीला एक फिक्स्ड इन्कम सॅलरीची सवय लागली आहे त्यामुळे आपल्याकडे स्टार्टअपचं प्रमाण कमी दिसतंय. म्हणजे नोकरी म्हणजे सुरक्षितता असं एक आपलं काहीतरी समीकरण. बरोबर. म्हणजे उद्योगाला आपण धोका पत्करणे आणि धाडस दाखवणे या 2 गुणांशी निगडीत करतो. ते 2 गुण जर नसतील तर स्टार्टअपचं प्रमाण नक्कीच कमी राहील. बरोबर. सर, आपण स्वतः आपल्या तरुणपणी स्टार्टअपच केला होता असं म्हणायला हरकत नाही, तर त्या अनुभवावरून काय सांगाल आपण? मी जर गेलो 1985 पहिला मी माझा उद्योग सुरू केला, तर त्यावेळेला घरातनं वगैरे किंवा समाजातनं खूपच इश्यू होते या बाबतीत, किंवा मला लग्नाच्या वेळी सुद्धा मला मुलगी मिळायला त्रास झाला. पण आत्ताच्या घडीला तुम्हाला सगळ्यांना खूप प्रचंड मोठी संधी आहे की वातावरण उद्योजकाला पूरक आहे. स्टार्टअप हा शब्दच तेव्हा नव्हता. मलाही हा प्रश्न पडायचा नेहमी आत्ता स्टार्टअप काय चाललंय बाबा हे. कारण आमच्या वेळेस काय कोणी उद्योग केले नाहीत का, तर केले होते. परंतु आता हे वातावरण खूप बदलतंय, तर या गोष्टीचा तुम्ही खूप फायदा करून घ्या. मी स्वतः सुद्धा माझ्या व्यवसायात थोडेसे बदल केले. माझा बॉटलिंग मशिनरीचा व्यवसाय होता प्रथम, तर काही कारणाने मला मग त्याचा म्हणजे हे पण असतं बरं का प्रत्येक उद्योजकाचं की एक गोष्ट स्टेडी झाली की नवीन आयडिया सुचते आपल्याला, मग दुसरं काहीतरी करावं असं वाटतं. तर हा जो चंचलपणा आहे हा ऍक्च्युली चांगला आहे. म्हणजे तो चंचलपणा म्हणून आपल्या वाटून नाही गेला पाहिजे. तर मी साधारण एक मशिनरी जे बनवायचो त्याचा मी एक ई-कॉमर्समध्ये व्यवसाय मी निर्माण केला. मी त्या मशिनरीचं सगळं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कन्वर्ट केलं. मिनरल वॉटरच्या आम्ही मशीन्स बनवायचो, तर ते सगळं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कन्वर्ट केलं आणि मी त्याचा व्हिडिओ कोर्सेस विकतो. आजच्या घडीला मी जवळ 10 ते 12 लाखाच्या वरती मी त्याच्यावरनं इन्कम केलेलं आहे आणि अशा 2 साईड्स माझ्या पूर्णपणे पॅसिव्ह इन्कमला चालू आहे. म्हणजे 2 गोष्टी याच्यातून सिद्ध होतात की स्टार्टअप करणे ही फक्त तरुण लोकांची मक्तेदारी नाही. एखादा माझ्या वयाचा व्यक्ती सुद्धा हे करू शकतं, लोकेशन फ्री करू शकतो आणि कुठल्या प्रदेशाची पण मक्तेदारी नाही याच्यामध्ये. इतके दिवस आमच्या डोळ्यासमोर उद्योग म्हटला की मोठेच उद्योग यायचे, पण आता हे लघु उद्योग, मध्यम आकाराचे उद्योग सुद्धा तितकेच महत्वाचे ठरत आहेत. अगदी. आपण स्वतः अक्षय सीए आहात आणि त्याच्याबरोबर स्टार्टअप कन्सल्टंट म्हणून काम करताय, तर ही वाट कशी आपण सुरू केली? स्टार्टअप कन्सल्टंट पेक्षा मी जेव्हा आधी नोकरी करत होतो तेव्हा मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा केव्हा मी स्टुडंट फेजमध्ये होतो तेव्हा जेव्हा केव्हा वेळ मिळायचा तेव्हा शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मी माझी कामं करत होतो किंवा ज्यांना कामाची गरज होती त्यांच्यासाठी मी जाऊन मदत करत होतो. शनिवार रविवार वेळ मिळाला तर तो वेळ वाया घालवण्यापेक्षा मी एखादं काम करू शकतो का, की मी अजून कोणाकडे जाऊन काम करू शकतो का, अशा प्रकारे मी सुरुवातीला माझी कन्सल्टन्सी डेव्हलप करायला चालू केली. त्यानंतर जसजसा व्याप वाढत गेला तशी मी स्वतःचीच कन्सल्टन्सी फुल टाइम चालू केली. म्हणजे कन्सल्टन्सी चालू करताना माझ्या डोक्यात असा कधी विचार आला नाही की माझी कन्सल्टन्सी चालेल का. रादर मी पहिल्यांदाच चालू करून बघितलं की मी हे करू शकतो का. जेव्हा मी करायला लागलो तसं त्यातनं माझा कॉन्फिडन्स वाढत गेला
आणि मग मी आता पूर्ण फुल टाईम कन्सल्टन्सीच करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की अपयश येईल का या विचाराने एखादी गोष्ट चालूच होत नाही. सो अपयशाचा जर आधी विचार केला तर स्टार्टअप चालूच होणार नाही. आताच सर आपण ज्याप्रमाणे उल्लेख केलात की आता ई कॉमर्सच्या माध्यमातून जगभरात कुठेही आपल्याला आपलं उत्पादन पोहोचवता येऊ शकतं. त्यामुळे मार्केटिंग किंवा जाहिरात ही फार सोपी झाली. पण स्टार्टअप या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्पादन आणि मार्केटिंग यामध्ये काही फरक केला जातो का की दोन्हीमध्ये इनोव्हेशन शक्य? दोन मी विषय एकत्र कंबाईन करायचा विचार करतो. आता जो उद्योजकता जो विषय म्हणलात तो कधी चालू करायचा आणि काय करायचं, हां, तर उद्योजक कधी वाट बघत नाही की मला स्टार्टअपला काहीतरी बेनिफिट मिळेल याची वाट बघत नाही. तर ती प्रेरणा आपल्यामध्ये पाहिजे. पण म्हणून ते बेनिफिट घ्यायचे नाहीत का, तर घ्यायचे. मी थोडंसं शेअर करतो. एक छोटंसं पॉवर पॉईंट माझ्याकडे आहे. वाक्य अशी आहेत ॲक्च्युली, मला ऋतूंची साथ नको आणि कौलं नको, मला कोठल्या शुभशकुनांची झुलं नको, मुहूर्त माझा ज्या क्षणी हो इच्छा, येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर. आणि दुसरं पण त्याच्या मागोमाग लगेच दुसरं आहे, असं जरी असलं तरी सुद्धा कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते, वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते, कुठल्या शब्दासाठी माझी ओंजळ थरथरते. कवी संदीप खरेंची ही दोन वाक्य आहेत. तर मला वाटतं तू म्हणलास मगाशी चालू केलं नाही, मी एक चालू करायचं होतं मी चालू केलं नाही, तर कुठल्या शब्दासाठी ही आपण तरतरते जरा बघूया. ओंजळ का तरतरते बाबा, तर अपयशाची भीती, नाही झालं तर काय होईल ही मोठी, जसं अक्षय म्हणला त्याप्रमाणे, आणि मानहानीची चिंता, इज्जत जाईल ना यार. हां, मित्रांमध्ये आपल्याला ही खूप मोठी चिंता असते यार, मी एवढं केलं, विचार केला आणि जोरात केलं, काय यार पचका झाला. हां, तर या गोष्टी खूप मोठ्या आहेत आणि याच आज स्टार्टअप्सचे स्टार्टिंग ट्रबल्स आहेत. यातून बाहेर पडायलाच हवं हुशारीने. तर कसं हुशारीने बाहेर पडायला हवं, तर पद्धतशीर योजना आखून बाहेर पडायला हवं. तर पद्धतशीर योजना आखून येतं बाहेर पडायला हवं. जसं आयडियाची प्रोसेस आहे, आयडिया जे आपल्या मनात येतात प्रत्येकाच्या, तर पहिली गोष्ट काय, आयडिया येऊन द्याव्यात. हां, प्रत्येक गोष्ट कागदावर लिहून काढा, वेगळी वहीच करा, त्या वहीला एक नाव द्या, जमल्यास तुमचं स्वप्न असेल तर ते चित्र काढा, तुमच्या असंख्य कल्पना त्यात मांडा, कितीही अवयवावर वाटल्या तरी, आणि गरज पडल्यास एकांतात जाऊन हे सगळं करा. अग्रक्रमाची एक लिस्ट तयार करा, स्क्रीनिंग करा, उलट्या पालट्या होऊ देत आयडियाज तुमच्या. हां, प्रत्यक्ष कामाला लागा. सर्वात आधी तुमची कल्पना किंवा कल्पनेतला उद्योग व्यवसाय जो आहे तो अस्तित्वात आला याचं व्हिज्युअलायझेशन करा. याच्यातनं निर्माण झालं की तुम्हाला काय पाहिजे. खूप मोठा मार्केट सर्वे करायची गरज नाही याच्याकरता. हां, पैसे असतील तर जरूर करा, काही हरकत नाही, परंतु मार्केट सर्वे विल नेव्हर लीड टू द प्रॉपर आयडिएशन. ओके, तर तुमच्या आयडिया स्क्रीन व्हायला हव्यात. हां, पुढच्या पायऱ्या म्हणजे काय, साध्या आहेत. व्यवसायाचं नाव ठरवा, स्वरूप ठरवा. हल्ली नावाला खूप महत्व आहे. हां, डोमेन नेम, आता तुम्ही सगळे वेबसाईटवाले, तुम्हाला माहिती आहे सगळं डोमेन नेमचं महत्व काय आहे ते. परंतु लगेच वेबसाईट खूप मोठी खर्च करू नका, गरज नाही त्याची. आता मिनिमम एक्सपेन्सवरती तुम्ही एक वेबसाईट चालू करा, त्यात एक पायलट प्रोजेक्ट तुमचा तयार करा. आता मॅडम जे म्हटलं ते मार्केटिंग, याच्याबद्दल आपण जाऊया. हे वाटतं तितकं अवघड नाही आहे. आम्ही स्वतः सुद्धा एका BNI नावाच्या संस्थेचे सभासद होतो. यात लोकल रेफरल मार्केटिंग शिकवलं जातं. मला नेहमी असं वाटायचं की आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा असं काहीतरी असतं तर आमच्या मार्केटिंगमध्ये नक्की फरक पडला असता. सोशल मीडियाबद्दल मी सांगायची गरज नाही, फक्त व्हॉट्सअपवरती तुमचा फालतू वेळ जात नाही हे नक्की लक्षात ठेवा. फॉलोअप तुम्ही चांगला करा. मॅडम आता म्हणलं की जगभर पोचता येतं आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून, पण बहुतेक वेळा काय होतं की 90% फेल्युअर्स बिकॉज वी डू नॉट फॉलो अप द लीड. आपला जो लीड मिळतो आपल्याला वाटतं याचं किती महत्व आहे, काय आहे, पण कुठलं लीड तुम्हाला कुठे घेऊन जाईल ना हे काहीच सांगता येत नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीला तुम्ही व्यवस्थित खतपाणी घाला. हां, पुढचा टप्पा तुम्हाला काय करायचा आहे, स्टार्टअप ते स्टेपअप आणि स्केलअप. ओके, खूपच छान आणि खूप प्रेरक माहिती तुम्ही आम्हाला सांगितलीत. अक्षय, तुमच्याकडे कशा पद्धतीचे ग्राहक येतात, कशा पद्धतीचे क्लायंट येतात स्टार्टअपसाठी माहिती मिळवण्यासाठी? काय समस्या, काय शंका असतात? त्याआधी मला सौमित्र सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो हायलाईट करायला आवडेल. जरूर. की या योजनेचे बेनिफिट्स आहेत म्हणून स्टार्टअप चालू नका करू. बरोबर. दुसरी गोष्ट, स्टार्टअपसाठी अगदी वेगळ्या वेगळ्या स्तरातनं लोक येतात. म्हणजे अगदी स्टुडंट मुलांपासनं ते काही 40-50 वर्षापर्यंतचे जे ग्राहक आहेत ते पण येतात, की त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा वेगळ्या कल्पना येतात त्या कल्पनातनं बिझनेस कसा करता येईल, त्याच्यासाठी कायदेशीर गोष्टी कुठल्या तरतुदींची पूर्तता करायला लागेल असंही असतं. आणि तुम्ही म्हणलात तसं की आजकाल गृहिणी पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उद्योग करतात. एक स्टॅटिस्टिक्स मला परत एकदा सांगायला आवडेल की जे स्टार्टअप्स आहेत आत्ता भारतात 4000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत, तर त्याच्यात 6% स्टार्टअप्सचे ओनर या महिला आहेत. आज स्टार्टअप अभियानाने तरुणांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या संधीचा फायदा घ्यायला तरुण उत्सुक सुद्धा आहेत. तेव्हा त्यांच्या मनात नेमक्या काय शंका आहेत जाणून घेऊया.
सर मला असं एक विचारायचं आहे की आपण एखादं स्टार्ट करतो मग ते विद्यार्थी सुरू करतो तेव्हा आम्ही स्वतः गुंतवणूक करू शकत नाही म्हणजे पैसा वगैरे, मग त्यासाठी सरकारकडून काही म्हणजे मदत मिळू शकते का? काय सांगू आपण अक्षय? या ॲक्शन प्लॅनच्या अंतर्गत खूप महत्त्वाकांक्षी तरतुदी सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फंड्स त्यांनी एक स्कीम इनिशिएट केली आहे. त्या अंतर्गत पुढच्या 4 वर्षात जे स्टार्टअप चालू करू इच्छितात त्यांच्यासाठी 10,000 करोडचा निधी त्यांनी अवेलेबल करून दिला आहे. सो ज्यांना कोणाला आर्थिक मदत स्टार्टअपसाठी लागणार आहे ते केंद्र सरकारकडे अप्रोच करू शकतील आणि त्यांना ही आर्थिक मदतही मिळू शकेल. ॲज अ स्टुडंट मी पार्टिसिपेट केला स्टार्टअपमध्ये आणि मला इन्व्हेस्ट केलं त्या लोकांनी. माझा एखादा आयडिया त्यांना आवडला पण तो सक्सेसफुल नाही झाला आणि मी लॉस झाले. तर मी जे लोन घेतलं ते मी कसं परत करणार जर माझ्याकडे काही आहेच नाही तर त्यावेळी काय करायचं आपण? बरं, पुन्हा एकदा अपयशाची भीती आपल्याला दिसतेय, पण याच्यावरती काय तोडगा आहे? याच्यावरती तोडगा अजून प्रत्यक्षात समोर आलेला नाहीये, पण जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअपमध्ये पहिल्यांदा एक्झिट स्कीम पण लॉन्च केलेली आहे. जर एखादा स्टार्टअप बंद करायचा असेल कोणाला तर 90 दिवसाच्या आत तो स्टार्टअप बंद करता येऊ शकेल. जर सौमित्र सरांनी आधी सांगितलं की पूरक वातावरण आधी स्टार्टअपला नव्हतं, एखादा उद्योग चालू करण्यासाठी किंवा तो बंद करण्यासाठी खूप दिवस जायचे. म्हणजे बिझनेस चालू करताना लागलेले रजिस्ट्रेशन्स किंवा तो बंद करताना लागलेल्या परमिशन्स यामध्ये खूप दिवसांचा वेळ जायचा. पण आता केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत असं सांगितलं की 90 दिवसात तुम्ही एक्झिट करू शकता. सो ही एक तरतूद नक्कीच दिलेली आहे. जे लोन घेतलेलं आहे त्याच्या संदर्भात अजून क्लॅरिफिकेशन्स येणं एक्सपेक्टेड आहे जे अजून नाही आहे. मला असं विचारायचं होतं की आपण कुठलाही बिझनेस बघतो त्यासाठी आपल्याला प्रमोशन वगैरे लागतंच, तर म्हणजे आपण ॲज अ स्टुडंट एवढं एफर्ट नाही करू शकत टी व्ही वगैरेवर जाहिरात देऊ शकतो किंवा असं काय? तर सरकार असं काही देते का फक्त स्टुडंट्ससाठी की त्यांचं प्रोजेक्ट वगैरे ते लोक डिस्प्ले करू शकू, त्यांना अजून प्रमोट करू शकू? तुम्ही स्टुडंट जरी असलात तरी इफ यू आर स्टार्टिंग अ स्टार्टअप तुम्हाला पैसे मागायला लागतील लोकांकडनं. ते मागणं सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. मराठी माणूस बरंच वेळा मागे पडतो, मी पैसे कोणाचे मागणार नाही, माझ्या दारात काही येईल नाही पाहिजे, 4 महिने माझ्याकडे दुधाचं बिलवाला आला नाही मला चालणार नाही, ही मानसिकता आपल्याला टाकायला पाहिजे. समथिंग इज गोइंग टू हॅपन. मला जर माझ्या आवाक्याचं बाहेरचं काही मिळवायचं ना मला काहीतरी त्रास घ्यायला लागणार आहे. त्यातला हा मानसिक त्रास सहन करायची तयारी आहे का तुमची? ई कॉमर्समध्ये काय माहिती आहे का महत्वाचं, तुम्ही प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट करा. तुम्ही जर डॉक्युमेंट केलीत आणि ब्लॉगवर टाकलीत ना तर यू कॅन डू समथिंग विथ दॅट. आय टेल यू. तुमच्या कल्पना तुम्ही मांडा आणि एका वेळी 10 कल्पना मांडायच्या. एका कल्पनेतून थांबून चालत नाही, तो उद्योजक नाहीच. ओके, तर अशा प्रकारे हँडल करता येईल. सर माझा प्रश्न असा आहे की जर सपोज माझ्याकडे एखादा आयडिया आहे, रॉ आयडिया आहे, पण मला एक्झिक्यूट करायचं आहे आणि माझ्याकडे इव्हन इन्व्हेस्टर्स पण आहेत, पण मला नक्की हे नाही माहीत की मला कोणत्या प्रोसिजरने त्याला रजिस्टर करायचं आहे किंवा त्याला पुढे कसं घेऊन जाऊ. आता जर आपण एखादं घर विकत घेतो तर वी हॅव ॲन एजंट. तो एजंट आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करून देतो. तशा प्रकारे जर आपल्याला आपला आयडिया एक्झिक्यूट करायचा त्यासाठी कुठेतरी काहीतरी रजिस्टर करावं लागेल किंवा कुठेतरी काहीतरी पेपरवर्क्स असतील ते आपल्याला कसे कळतील? ॲज अ स्टार्टर आय डोंट नो एनिथिंग, पण मला कोणतरी असं पाहिजे असेल की ते मला सांगेल की काय प्रोसिजर्स आहेत, ते मला कसं काही भेटणार? यासाठी पहिल्यांदा केंद्र सरकारकडनं खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आता आपण सगळेच मोबाईल वापरतो, आपल्या सगळ्यांची दुनिया त्या ॲपपर्यंतच जास्तीत जास्त मर्यादित आहे किंवा ॲपमध्येच आपली सगळी दुनिया आहे. तर या स्कीमच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सिंगल विंडो रजिस्ट्रेशन ॲप चालू करणार आहे जे 1 एप्रिल 2016 पासून चालू होईल. सो जी कुठली रजिस्ट्रेशन्स असतील, म्हणजे भारतात आपण म्हणतो की एखादा उद्योग चालू करण्यासाठी खूप सारे रजिस्ट्रेशन्स घ्यायला लागतात, तर पहिल्यांदा केंद्र सरकारकडनं कुठला तरी इनिशिएटिव्ह येतोय की याच्यात सिंगल विंडो रजिस्ट्रेशन आपल्याला मिळू शकेल. सो या अंतर्गत आपल्याला एका दिवसात सुद्धा कंपनी रजिस्टर होऊ शकते. म्हणजे नक्कीच खूप मोठं पाऊल हे आहे आणि याचा फायदा घेतलाच पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून. मला वाटतं एक पिढी होती की ज्यांनी बिर्ला, टाटा, गोदरेज किंवा किर्लोस्कर यांच्या कथा ऐकल्या आणि त्यांचे उद्योग किती कष्टातून मोठे झाले, फुलले हे पाहिलं. पण आता काळ बदललाय आणि अगदी सामान्यातली सामान्य गृहिणी सुद्धा उद्योजक होऊ शकते. तिच्या उद्योगाचा आकार कदाचित लघु असेल किंवा मध्यम असेल, पण उद्योजक म्हणून तिचा राष्ट्रनिर्मितीला लागणारा हातभार हा तितकाच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे खरोखरच जर आपण या स्टार्टअप अभियानामध्ये मानसिकरित्या आणि सक्रियरित्या सहभागी झालो तर नक्कीच भारताचं एक नवं चित्र आपण जगासमोर उभं करू शकणार आहोत जे आत्मनिर्भर असेल.
एका बाजूला खेड्याकडे चला असं म्हणत असताना गांधीजींनी आपल्याला संदेश दिला, तीच विकासाची गंगा कदाचित स्टार्टअपच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारतभर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकणार आहोत. तेव्हा एका नव्या उमेदीने काम करण्याची गरज आहे. आजच्या या आपल्या चर्चेतून हा विचार नक्कीच तरुणांपर्यंत पोहोचला असेल असा विश्वास वाटतो. अशीच आनंदाची आणि एक यंग तरंग घेऊन पुढच्या भागात भेटणार आहोत. तोवर नमस्कार.